4 दिवसापूर्वीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणाले होते की मला हे 5 ब्लाऊज पूर्ण करायचे आहेत आणि त्या साड्यांना मी फॉल लावून घेतले आणि ब्लाऊज पीस कटिंग करून ठेवले होते. तुम्ही पाहू शकता हे टोटल मी असे 5 ब्लाऊज इथे कटिंग करून घेतलेले आहेत आणि हे मला आज उद्या दिवसभरामध्ये स्टिच करायचे आहेत. तर मी घेतलेलं आहे आदल्या दिवशी प्रिपरेशनला. तर आज सकाळी ब्राईडची ऑर्डर पूर्ण केल्यानंतर माझ्या दुपारी ब्लाऊजच्या बॅचेस होत्या, आरीवर्कचा क्लास होता की जे मी पूर्ण केल्यानंतर आत्ता संध्याकाळी 6-6:30 वाजता मी घेतलेले आहेत हे ब्लाऊज कटिंगला. तर यातला एक ब्लाऊज मी कट करून ठेवलेला आहे आणि एका ब्लाऊजला जसं की पफ स्लीव्ज होत्या त्यामुळे मी तो पहिल्यांदा कट करून घेतला आणि सिंपल आपल्याला बाही जी आहे ती कट करता येते. तर मी आदल्या दिवशी आता हे कटिंगला घेते कारण उद्या दिवसभरामध्ये हे मला 5 ब्लाऊज स्टिच करून पूर्ण करायचे आहेत कारण मी मावशींकडे देणार नाही आहे, मी स्वतः स्टिच करणार आहे हे ब्लाऊज. त्यामुळे मग म्हटलं आज जर का कटिंग करून ठेवले तर उद्याचं सकाळी सकाळी उठल्यानंतर स्टिचिंगला फ्रेश मूडमध्ये बसता येतं. तर मी आता बघा तुम्ही एकावर एक अस्तर ठेवून मी हे प्रॉपर इस्त्री करून घेते आहे कारण इस्त्री केल्यानंतर ब्लाऊजला जी फिनिशिंग वगैरे येते आणि अस्तर जे आहे जे हवं तेवढं आकसायचं असतं ते आकसून जातं. मग नंतर कस्टमरला वॉश केल्यानंतर ब्लाऊज टाईट होत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण फॉलो केल्या पाहिजेत. तर मी हे 3 अस्तर जे आहेत ते एकावर एक ठेवून मी प्रेस करून घेतलेले. त्यानंतर मी जसं म्हणाले तुम्हाला मी 2 ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत मगाशी, ते दाखवायचं विसरले ॲक्च्युली. तर त्यातला एक जो पिंक कलरचा पीस आहे तो घेतला कारण ते 2 ब्लाऊज जे होते ते पफ स्लीव्जवाले होते आणि बाकीचे हे 3 ब्लाऊज साधे स्लीव्जवाले होते. सो बऱ्याचदा असं असतं की जेव्हा कस्टमर आपल्याला बाहीमध्ये काही चेंजेस सांगतात तेव्हा फक्त मग आपल्याला तेवढेच चेंजेस करायचे किंवा एखाद्या वेळेस डीप नेक असतो, बोट नेक असतो, तर त्यामध्ये जसे चेंजेस असतील तर त्या पद्धतीने कटिंगमध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतात. सो जर एकाच वेळेस आपण कटिंग करणार असाल तर मग थोडासा वेळ जातो ह्यामध्ये. तर सेम हे एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज होते, फक्त ह्याच्यामध्ये नेक सिम्पल होते. फक्त यामध्ये बदल इतकेच होते की जे काठपदराच्या साड्या होत्या त्यांचे पफ स्लीव्ज बनवायचे होते आणि ज्या सिम्पल साड्या होत्या डेली वेअरच्या त्याचे साधे स्लीव्ज बनवायचे होते. हे 2च फरक होते. तर त्यामुळे मग मी अगोदर 2 ब्लाऊज कट करून घेतलेले आहेत. तर त्यातला पिंक कलरचा अस्तर मी इथे घेतलं आहे आणि आता ह्या 3 ब्लाऊजवरती ठेवून मी कटिंग करून घेते. तर अस्तरसुद्धा ठेवल्यानंतर मी थोडी प्रेस लावली म्हणजे अस्तर हलणार नाही आणि कुठे घड्या वगैरे पडणार नाही आणि किंवा कमी जास्त कटिंग होणार नाही. यामुळे थोड्याशा काही मी ट्रिक्स ज्या सांगते त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला खरंच यामध्ये खूप फायदा होईल स्वतः कटिंग करत असताना. मी आता हे फटाफट कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता मी हे स्टिच नाही करणार आहे. तर मी हे करणार आहे स्टिच उद्या सकाळी. आता मला स्वयंपाक करायचा आहे. सो चला मी आता निघालेली आहे स्वयंपाक करायला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर घरातली सगळी कामं आवरल्यानंतर ओम शाळेत वगैरे गेला, त्याचा टिफिन झाला, माझं नाश्ता वगैरे झालेला आहे. त्यानंतर मी एक ब्लाऊज जो आहे जो मी अगोदर तुम्हाला म्हणाले 2 ब्लाऊज मी कटिंग करून ठेवले होते त्यातला एक ब्लाऊज मी पूर्ण केलेला आहे. सो डाव्या साईडला तुम्हाला हात दिसतो आहे. त्यानंतर मी पुढचे ब्लाऊज कटिंगला घेतलेले आहेत आणि आत्ता मी व्लॉगला सुरुवात केली. माझ्या लक्षातच नव्हतं व्लॉग शूट करायचा आहे. तर मग मी हे पुढचे 2-3 ब्लाऊज जे आहेत ते आता फटाफट कटिंग करून घेतले. त्यातला हा ब्लू कलरचा ब्लाऊज मी इथे कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे येलो कलरचा एक ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेला आहे आणि अजून एक ब्लाऊज आहे की जो मी पुढे कटिंग करून ठेवणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा मी आता हा घेतलेला आहे पिंक कलरचा ब्लाऊज स्टिच करायला आणि आता हा ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. सो पिंक कलरचा ब्लाऊज स्टिच झालेला आहे. त्यानंतर दुपारच्या माझ्या बॅचेससुद्धा झाल्या आणि मी आता घेतलेला आहे ब्लू कलरचा ब्लाऊज स्टिच करायला. सो साईडला तुम्ही पाहताय मशीनवरती 2 ब्लाऊज माझे पूर्ण झालेले आहेत आणि हा 3रा ब्लाऊज देखील माझा पूर्ण झाला आहे. त्यानंतर घेते मी आता हा 4था ब्लाऊज जो आहे येलो कलरचा आणि आता झालेली आहे ऑलमोस्ट संध्याकाळ होत आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आता हे किती ब्लाऊज झालेले आहेत माझे. पिंक एक, ब्लू एक, याचे 2चे पफ स्लीव्ज होते आणि हे 3 ब्लाऊज झालेले आहेत आणि हा मापाचा ब्लाऊज आहे. आता एक मरून आणि येल्लो. तर येल्लो ब्लाऊज कटिंग करून ठेवलेला आहे. मरून ब्लाऊज आता कटिंग करून घेते. तर फॅब्रिक कटिंगचं बाकी होतं. फॅब्रिकसुद्धा कटिंग करून घेतले आणि आता हे 2 ब्लाऊज मला संध्याकाळी पूर्ण करायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे ओम पण तुम्हाला दिसतोय बाजूला बसलेला आहे. बऱ्याच जणी मला नेहमी विचारतात ताई तू ओमला कधी वेळ देते ओमला. तर मी काम करतानाच ओमला वेळ देत असते. तर ओम खेळून वगैरे आलेला आहे. खेळून आल्यानंतर मग त्याचा थोडासा अभ्यासाचा टाईम असतो. मग जर मी काम करत असेल किंवा मी स्वयंपाक करत असेल तर तो तिथं येऊन माझ्याबरोबर अभ्यास करतो त्याचं जे काही असेल ते. तर आता त्याचं रीडिंग सुरू आहे
तर मग मी त्याला म्हटले की मी ब्लाऊज स्टिच करते, तू रीड कर, काही चुकलं तर मग मी तुला सांगते. माझं त्याच्याकडे पण लक्ष होतं. आता एकदा मेन अस्तरचं कटिंग केल्यानंतर एवढं फार डोकं लावावं लागत नाही. मग ब्लाऊज फक्त स्टिच करायचा असतो. त्यामुळे मग अगदीच काही विचलित लक्ष वगैरे होत नाही. तर मग मी आता इथे बघू शकता तुम्ही दोन्हीही मेन पीस कट करून घेतले, कारण अस्तर तर मी ऑलरेडी काल कट करून ठेवले होते. मेन पीस वेळेवर कट करते, कारण आपल्याला लक्षात तेव्हाचं तेव्हा असतं की लिहून ठेवलेलं असतं येलो कलरच्या ब्लाऊजला असं, पिंक कलरच्या ब्लाऊजला असं. तर मग तेव्हाचं तेव्हा घ्यायचं आणि तेव्हाचं तेव्हा ते कटिंग करायचं. अस्तर कटिंग करून ठेवल्यानंतर मग काही जर एखाद्याला पॅटर्न असेल तर पॅटर्न असेल तर काट वेगळे कट करावे लागतात, मेन फॅब्रिक वेगळं, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या तेव्हाच्या तेव्हा मॅनेज करायच्या असतात. त्यामुळे मी पहिल्यांदा अस्तर कटिंग करून ठेवते. त्यामध्ये काही बदल म्हणजे गळे, डीप गळा असेल, बोट गळा असेल, तर त्या पद्धतीने पहिल्यांदा अस्तर कटिंग करून ठेवायचं आणि मेन फॅब्रिक जेव्हा ब्लाऊज स्टिचिंगला घ्यायचं तेव्हा मी मेन फॅब्रिक कटिंग करते. आता प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत असते ब्लाऊज कटिंग स्टिचिंगची. जेव्हा मी स्वतः कटिंग करते ना तेव्हा मी अशा पद्धतीने, किंवा स्वतः स्टिचिंग करते तेव्हा मी अशा पद्धतीने फॉलो करते. पण जेव्हा मावशींना द्यायचे असतात तर ते सिम्पल ब्लाऊज असतात. मग तेव्हा मी डायरेक्टली कटिंग करून, रोल करून बांधून ठेवते. त्यांची एक पिशवी बनवलेली आहे, त्या पिशवीमध्ये ते टाकून ठेवायचे. म्हणजे केव्हा पण जेव्हा माझा क्लास चालू असतो किंवा एनी अदर वेळेस मावशी कधी पण येतात, मग नरेंद्र घरात असतील तर ती पिशवी उचलायची आणि त्यांना द्यायची, आणि त्यांच्याकडची एक पिशवी असते ती माझ्याकडे घेऊन ठेवायची. अशा 2च गोष्टी फॉलो होतात. सो अशा पद्धतीने माझं थोडंसं काम चालतं. सो आता फायनली हा माझा शेवटचा ब्लाऊज आहे. येलो कलरचा ब्लाऊजसुद्धा झाला आहे आणि मी साईड बाय साईड स्वयंपाकही करते. ओम अभ्यास करत होता, त्याचा अभ्यास झाला. त्याचा एक साधारणतः अर्ध्या पाऊण तासामध्ये त्याचं झाल्यानंतर तो उठून गेला त्याचा. मग तो टी व्ही वगैरे बघत असेल. साईड बाय साईड मग मी स्वयंपाक करता करता मी हा ब्लाऊज पूर्ण केलेला आहे. आणि नंतर काय झालं, माझ्या लक्षात आलं की ह्याला लेस होती, की जी लेस मी बाजूला काढून ठेवली होती आणि ती लेस ना स्लीव्जला अटॅच करायचीच राहिली आणि ब्लाऊज पूर्ण तयार झाला. फिटिंग वगैरे करून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि मग मी ओमवरती इथं चिडत होते. ओमच इथं व्हिडिओ करतोय. ओमला मी म्हटले, तो लेस घेऊन बराच वेळचा खेळत होता, माझ्याजवळ बसला होता. मग मी त्याला बोलले की दादा, माझ्या कामाच्या वस्तू असतात त्यांना तू हात नाही लावायचा, तू माझ्याजवळ जरी बसला असेल तरी. मी त्याला इथे रागवत होते. तर तो म्हटला, आई मी परत नाही हात लावणार. तर त्याने तो खेळत होता आणि ते तिथं खाली मशीनच्या खाली पडलं, त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. सो फायनली मी हे लावून घेतलेलं आहे आणि हा अशा पद्धतीने ब्लाऊज सिम्पल असा तयार झालेला आहे. सो आता माझे सगळे ब्लाऊज झाले, तर एका दिवसात मी टोटल 5 ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. आता तुम्ही विचाराल शेवटी की या ब्लाऊजची शिलाई, तर हा ब्लाऊजची सिम्पल पफ स्लीव्ज असल्यामुळे मी यामध्ये काहीच चेंजेस नाही आणि कस्टमरचे एका वेळेस 5 ब्लाऊज होते, त्यामुळे मग मी ₹450 पर ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे. सो आता तुम्हाला समजलं असेल की 5 ब्लाऊजचे ₹450 किती झाले. सो हे आता हुक लूकला मी मावशींकडे देणार आहे. आता जवळजवळ 8-8:30 वाजले असतील. मावशी येऊन घेऊन जातील आणि उद्या आणून देतील मला. तर हा होता कस्टमरचा शेवटचा मापाचा ब्लाऊज आणि अशा पद्धतीने 5 ब्लाऊज शिवून पूर्णपणे तयार आहे. आता मी जे काही माझा थोडासा फार स्वयंपाक राहिलेला आहे तो मी पूर्ण करणार आहे आणि आता मी जेवण करणार आहे. सो असा होता माझा आजचा दिवस आणि असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चला बाय, भेटूया उद्याच्या छानशा व्लॉगसोबत.